मंडळी, अक्षय तृतीयेचा दिवस म्हणजे नशिबाचे दरवाजे उघडण्याची संधी. या दिवशी सोनं, गाडी, घर घेता आलं नाही तरी काही एक हरकत नाही, कारण अशा काही मौल्यवान भाग्यकारक वस्तू आहेत त्यांची खरेदी केल्याने आपल्या आयुष्यात समृद्धी, भरभराट निश्चितच येऊ शकते आणि महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या बजेटमध्ये असतील. शिवाय वर्षभर या वस्तू सुख समृद्धी प्रदान करणाऱ्या ठरतील. कारण अक्षय तृतीया ही केवळ खरेदीची नाही तर भविष्य घडवण्याची ही संधी आहे. तर मंडळी, अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी केल्याने धनसंपत्तीचा कधीही क्षय होत नाही अशी लोकमान्यता आहे. मात्र सोन्याचे वाढते भाव लक्षात घेता सर्वांनाच ते शक्य नाही. अशा वेळी समृद्धीकारक कोणत्या वस्तू आपण खरेदी कराव्यात, तर माता लक्ष्मीला प्रिय अशा वस्तूंची खरेदी आपण आवर्जून करू शकतो. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे मातीचे भांडे किंवा मातीचा माठ. अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे भांडे खरेदी करणं सोन्यापेक्षाही मौल्यवान मानलं जातं. या दिवशी मातीच्या माठाची पूजा करावी, ते कलशास्वरूप मानलं जातं. कलश हे परिपूर्णतेचं प्रतीक मानलं जातं आणि ज्या घरात कलशाची पूजा केली जाते त्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता सदैव राहते. दुसरी वस्तू म्हणजे कापूस. कापूस हे शुभतेचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे अशा शुभ दिवशी श्रीमंती आपल्याही वाटेला यावी म्हणून पांढरं सोनं म्हणजेच कापसाची खरेदी आपण आवर्जून करावी. पुढची गोष्ट म्हणजे पिवळी मोहरी. याला सोन्याचा दर्जा दिला जातो. पुढची वस्तू म्हणजे कवड्यांची माळ. त्यासोबतच तांब्या पितळीची भांडेही तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. पुढची वस्तू म्हणजे खडे मीठ. समुद्रातून ते मिळते. समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी पाठोपाठ मीठ बाहेर आलं, म्हणूनच लक्ष्मी ही समुद्रकन्या आणि तिच्या पाठोपाठ आलेले मीठ तिचा भाऊ मानलं जातं. म्हणूनच आपण मीठ सांडलं की क्षमा मागतो आणि जपून वापरतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी मिठाची पूजा आपण आवर्जून करावी आणि खरेदीही करावी. अजून कोणकोणत्या महत्त्वाच्या वस्तू आपण खरेदी कराव्यात याची इन डिटेल माहिती खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. श्री स्वामी समर्थ.